भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलम्। ईश्वरी चैतन्याचा पावन स्पर्श प्रत्यक्ष अनुभवलेल्या श्री क्षेत्र कुरुपूर नगरीत आपण प्रवेश करीत आहोत। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीमदनन्ता श्रीविभूषित अप्पललक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव श्रीविद्याधरिराध सुरेखा श्रीराकीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। श्री क्षेत्र कुरुपूर येथील मुख्य मंदिरात आपण प्रवेश करीत आहोत। माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानन्दन बापनार्यनुत श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। सवितृकाटक चयन पुण्यफल भारद्वाजा ऋषि गोत्रा संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। दो चौपाति देव लक्ष्मी घन संख्या बोधित श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। पुण्यरूपिणी राजमाम्बसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। सुमती नंदन या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीपाद स्वामींची श्री दत्त महाराजांच्या स्वरूपात नितांत सुंदर अशी मूर्ती आहे। महाराजांच्या या दर्शनाने मन प्रफुल्लित होऊन जाते। पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव या क्षेत्री केलेल्या साधनेचे कोटी फळ असलेले सेवेकऱ्यांनी आपली नित्य सेवा भक्तिमय वातावरणात इथे केली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णामाईच्या सान्निध्यात विशाल वटवृक्षाच्या प्रांगणात श्रीपाद स्वामी साधना करीत असत. त्यांच्या या तपसामर्थ्याने त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यास शाश्वत समाधान आणि चिरस्मरणीय आनंदाचा अनुभव येत असे. या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांची विलोभनीय अशी मूर्ती आहे. साधना आणि सेवेचे महत्व हे स्थान आपल्याला समजावून सांगते. गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरुचरणासी नित्य भक्त हो गुरुचरणासी नित्य भक्त हो ध्यान करूया सुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभांचे सान्निध्य अनुभवलेली कृष्णाबाई संत वाहत आहे. जड जीवांचा उद्धार करणारी, सर्वांना पावन करणारी, दोन्ही काठाचा परिसर समृद्ध करून सर्वांची तृष्णा भागविणारी कृष्णामाईचे आपण दर्शन घेत आहोत. सूर्याची कोवळी किरणे अंगावर मिळवणारी कृष्णामाई पावित्र्य आणि मांगल्याचं प्रतीक आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या लीलांची ती साक्षीदार आहे. हात जोडूया लीन होऊया हात जोडूया लीन. परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला एक दिवसीय गुरुचरित्र पारायणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच सेवेकऱ्यांची पावले आपसुकच या क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री क्षेत्र कुरोपूर येथील वास्तव्यात श्रीपाद स्वामी प्रातःकाळी कृष्णातीरी सूर्यनमस्कार करीत. ज्या खडकावर महाराज ही साधना करीत त्या ठिकाणी आजही त्रिशूलधारी स्वामींची छाया विराजमान आहे. हे अद्भुत दृश्य ईश्वराच्या अनाकलनीय लीलेचा चमत्कार आहे. भजन करूया नाम घेऊया जीवन घे सावरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. याच ठिकाणी महाराजांच्या चरण पादुकाही उमटलेल्या आहेत. या स्थानाच्या दर्शनाने भाविकांबरोबरच नास्तिकही नतमस्तक होतो. देवांचे देव सद्गुरु आळविती हो देवांचे देव सद्गुरु आळविती सृष्टीची किमया दत्तत जागविती.
परमानंदे घोष करूया, परमानंदे घोष करूया, निधान स्वामी समर्थ पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, स्वामी समर्थ पांडुरंग। श्री क्षेत्र कुरुपूर येथील पुरातन पिंपळ वृक्षाचे आपण दर्शन घेत आहोत। याच ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ महाराज प्रश्नोत्तर करीत असत। अश्रू, भुलके आणि वेदना घेऊन आलेली दुःखी कष्टी जनता शांती, समाधान आणि आनंदाचा अनुभव येथे नित्य घेत असे। या पिंपळ वृक्षाचे भाग्य असे थोर की महाराजांचा अखंड सहवास चरण पादुकांच्या रूपाने यास अक्षय लाभलेला आहे। IT विभागाचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। या स्टॉलवर SMS सेवा, ई-विवाह नोंदणी, सेवा मार्गाच्या VCD सेवा उपलब्ध होत्या। एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायणासाठी उभारण्यात आलेल्या विशाल मंडपाचे आपण दर्शन घेत आहोत। याच विशाल मंडपात लक्षावधी सेवेकरी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला प्रारंभ करणार आहेत। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। या मंडपा शेजारी शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु।
भक्ती रसाने ओथंबलेल्या स्वामी नामाच्या जय जयकाराने दुमदुमलेल्या भक्तिमय वातावरणात विशाल मंडपात परमपूज्य गुरु माऊलींचे आगमन झाले आहे. महालक्ष्मी आई सप्तशृंगी माऊली माझे आई, स्वामी समर्थ आई. दत्त स्वरूपातील स्वामी महाराजांचे मनोभावे पूजन केल्यानंतर गुरु माऊली व्यासपीठावर विराजमान होत आहे. एक सुरातील स्वामी नामाचा जय जयकार सुरू आहे. तुझी नागरी गुरु माऊली, हे अंबे जगदंबे पाहून रूप मन भरले, भक्तांच्या हृदयाचे हे दुःख आज ओसरले. हे अंबे जगदंबे हे धन्य धन्य मन झाले तव नयनी. गुरु माऊलींनी पारायणास उपस्थित सेवेकऱ्यांना आशीर्वाद देऊन हितगुजाला प्रारंभ केलेला आहे. सेवेकरी आणि उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पुण्यभूमीत आपण सर्वजण उपस्थित झालात. आणि गुरुचरित्र हा 5वा वेध त्यांच्या पुण्यभूमीमध्ये आपण पठण करत आहात. ही खूप मोठी अपूर्वाई, स्वर्गतुल्य असणारी ही अपूर्वाई आहे. आणि यामध्ये आपण श्री गुरुचरित्र त्याचं पठण मनन चिंतन स्मरण करत आहोत. गुरुचरित्रात आणि स्वामी चरित्रात म्हटल्याप्रमाणे कलौ श्रीपाद श्रीवल्लभा या उक्तीप्रमाणे आपण त्यांच्या या कर्मभूमीत पुण्यभूमीमध्ये या पारायणाच्या संकल्पनाने जीवनामध्ये एक खूप मोठं पुण्यपर्व आपण साधणार आहोत की ज्यामुळं जन्मजन्मांतरीचे शाप ताप दोष दुःख पितृदोष या निवारण्याकामी ही सेवा आपणाला तरुण देणारी असेल. आणि या कार्याचा व्याप लक्षात घेता दक्षिणेत असलेली ही सर्व 4 राज्ये अनुक्रमे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ, गेल्या काही वर्षापासून आपण या 4ही राज्यांमध्ये वाटचाल करत आहोत. आणि या 4ही राज्यांचं मुख्यालय या पुण्यभूमीत असावं. आणि हा या 4 राज्यांचा हा मध्यवर्ती भाग आहे. आणि याचं औचित्य ठेवून उद्याच्या भविष्य काळात त्या 4ही राज्यांना भगवान स्वामी महाराजांची सेवा करण्याला संधी मिळाली. आपण आल्यानंतर तेलुगू भाषेत, मल्याळी भाषेत, कानडी भाषेत हे सर्व भाविक लोक निश्चितपणे आपल्यापेक्षाही जास्त स्वामींची सेवा करण्याला उद्युक्त होते यात कोणच नाही. दक्षिणेमध्ये त्या 4ही राज्यांमध्ये दत्त महाराजांना हे 4ही भाषेत खूप मानतात आणि जाणतात, याबद्दल कोणच नाही. तथापि योग्य दिशेनं वाटचाल करण्याला हे मुख्यालय निश्चितपणे प्रेरणा देईल यात किंमत नाही. आणि निश्चितपणे आपण या सेवेचं चीज घेऊन उद्या भारतवर्षाला हे स्वामी महाराजांचं कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोचायला हे प्रेरणा देणारं स्थान असेल यात संशय नाही. म्हणून आपण या कृष्णामाईच्या तीरी आजच्या या शुभमुहूर्तावर श्री गुरुचरित्र पठणात अवघा भाग हा मुळातच
ऊर्जा असणारा आहे, ऊर्जा स्रोत निर्माण करणारा आहे. ही ऊर्जा आपण आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या परिवाराच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, राष्ट्रात उद्भवणाऱ्या अनंत ज्या समस्या असतील, त्यात पर्जन्य आहे, भूकंप आहे, सुनामी आहे, ह्या सर्व आपत्ती निवारण्यासाठी ही ऊर्जा आपणाला कामात येणारी असेल यात संशय नाही. अशीच स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर, स्वामींनी योगक्षेम चालवण्या इतपत ती कृपा करावी अशी स्वामी चरणी आपण या निमित्तानं प्रार्थना करून पुढील भविष्य काळात आपल्या सर्वांच्या पाठीशी स्वामी महाराजांचा हा आशीर्वादाचा स्रोत सदैव राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना करून आपण पुढील उपक्रमाला आरंभ करू. श्री स्वामी करू. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री असे दर्शन होता कृष्ण भेटून झाले ज्याच्या मुक्ती त्याचे चरणी नमनमध्ये आता पण दुरुष्टेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित आणि क्षीर सागरी असे जाणा. आता नमो शिवासी धरले गंगा मस्तकेशी पंचवक्त्र दशपुजेशी अर्धांगी असे जगन्माता बंधू आता कवी कुळाचे पराशरादी व्यासांचे वाल्मिकादी ग्रंथ प्रकार नेहमी शास्त्रांचा विचार भाषणाने महाराष्ट्रामध्ये वेगळी तुमची समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचनाचा आणि शब्द उभय पक्ष जलद महात्मा पुण्य पुरुषांची गोत्र कोल्ड्याने महाराष्ट्री शास्त्री नाम ख्यातीची सायन देवापाव करा नमिता विरोधी नंतर नमोत्री झाली मत प्रकारची गुरु श्रेण स्मरावया गंगाधराच्या दिवशी जन्म झाला पर्यंत सदा गायत्री गुरुचे सरकारचे नमस्कार. ते वारंवार सेवा प्रवेदा होता ते तारण मात्र माझी मते नेणे काव्य उत्पत्ती ज्याचे प्रेम त्याने परिपालन होते पूर्वाचे गुरु स्वतः फक्त नवमेकडे करता होईपर्यंत गुरुची त्रिमूर्ती मच्छी देवशक्ती सांगदेवाची सूचित होता तुझं वाचले आता असेच म्हणत आता विश्वासी पोषिता सर्वज्ञ दिले वाचले देव म्हणून असे तुझे मनी सर्व बघा मग सर्व असे वाचले बळी शाते ऋषिकेशी ब्रह्माची सूचित होत्या अन्नप्रमाणे त्यात उष्णीच्या उपकरण दक्षिण एकादशी आणि मागे परिपूर्ण वेताईश्वर असे विष्णू त्याचा गुरुवर्ष काशी सारखे क्षेत्रांचा कला करी तीर्थयात्रा न वर्षे देवाच्या यात्रा गुरु सेवेवाचले गुरु गुरु आपण मनुष्य संतोषी जे त्याचे मानसिक पाहिजे त्याच्यावरती होते वाचता येण्यापर्यंत एका भजन ओळी केला एवढे शिवाचा होईल बरणे असून माझे ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोकुळ माझी गाजन मित्रांना नको प्रार्थनेश्वराचे गोया वाचवलं पाश्चात्य वृत्तीनं वेदा पापाचे परमेश्वर जन्मांतरी बाधितील ते धर्मशास्त्री असेल जाणार पाशी जाणं लोक नाही म्हणून घेण्यापर्यंत त्यांचे कामाचे योग्य झाले म्हणून वर जाण्याचे बलात्कार टाकायची वर घेतली सगळा तर मला गुरुची समर्पण सेवा संतोष त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला माणूस एका सर्व माता पिता गुरुची होय असं म्हणतात निश्चय केला असे चिंता गुरु परमात्मा म्हणून ब्रह्माचारी कापडाचे एकता गुरुचे
लग्न झाले सत्य सामान्य सत्याची मिथ्या लग्न याची अभिप्राय श्री गुरु संगती होतो या उत्तरामणाची श्री गुरुमंत्री ब्राह्मणाची चांगली विस्ताराची पुढे जन्म होईल त्याची हेतू तिथे एका आम्ही त्या प्रमाणापाशी मागून घेतले त्यानंतर पूजा करते नसलेल्या आपण शक्तीच्या आराधना अष्टमानी हरे देवताची श्री पुरुष नमस्कार करते वारंवार पूजा सामग्री उपचार करते आरती करते श्री गुरुची सिद्ध म्हणला पुढे चांगले एका ओम सत्सवितराय प्रभुदेवस्वती योजना श्री मृत संजीवनाम भात प्रवस्तु श्री ललितामिका चरणार प्रवस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः ओम सत्सवितराय प्रभुदेवस्वती योजना प्रतया नाम नगर शिक्षण लागू शिक्षाचरण गुरुदेव सोडून वस्तू हरिसोनिया मने स्वामी प्रभुनी पूर्व कथानुसंधाने सतीचरित्र आणि गुरुसमागमे श्री गुरु आयोगाची पुढे कथावर्तनी कृष्ण अंबाची जिल्हा पालिकाकारा श्री समरे बाल पुत्रविषयका नमस्कार योनी बसती बसवणे योनी संस्कृती रुद्रभक्ती अखंडिता रुद्राक्षमा धरवणे पकडची अनुष्ठानी अनंतर असे स्वामी ऐकत होते रुद्राक्षी पूजेची अशी ठिकाणी पुस्तकाची स्त्रीवृत्ती आणि गणपती अवतरणाची अनुग्रह त्याच प्रक्रियेचे श्रीरामोच्चार संकल्प ब्राह्मणा आणि पूर्वीतांना वाढीत त्यामध्ये भजन करता तुम्ही विषय विपरीत असते श्वासपुरा येऊन हरती सभा घडवण्यासाठी कंटाळा आपण त्याच्यानं अन्न जैविक होते बौद्ध ब्राह्मण त्या समर्थाचे सांगितलंय एक परिवर्तन एका अधिकारी चिंता करीता प्रतिष्ठाने वृत्तांत श्वास उच्चिष्ट देवी देते श्री म्हणता ब्राह्मणा तुझे आपल्या दैव हिला धन्य आपल्या पुराला उच्चिष्ट श्वासपुत्रांचे ऐसे कोपडी स्त्री असे आणि दोघे श्री गुरुपाशी नवरती कृषीची एकाच रुपये श्री गुरुवरती स्त्रियाची कैसे सुखपरांना ते सुरवंशी पतीशी सोडले तुझ्या मनोरथा म्हणे स्वामी काय करू देशाला आपण प्रथम झाला म्हणून ब्रह्मण परांना झाले म्हणून संकल्प होता माझे म्हणे ज्याने तिथे वेळेला दोष आपला घडविले 1984 श्री गुरुमूर्ती आपलं पूर्वी वाचला आता तुझे मन झाले कधी गावाचे परायणाचे भक्ती तुझ्या वाक्यात तुझा प्रचिंता बाळशी भोजन उभं राहिली जाता आणि सहित सांगण्यात तुझा नेमकेने धर्म गरजेचं होतं अण्णावरती एखादा दोष असे झाला श्री गुरुचे ऐवत ऐकून मित्र साष्टांगीकडे धरून विनंती माझी परिसा अन्य गावी गमनाचे घरी प्रति दोष गमण्यास घरी होण्याद्वारे पारिस्वाम्या श्री गुरु मित्राची अन्न घ्याव्या घरी गुरु भवनाची जेव्हा शिष्यवर्गा घरी वधी कार्यविधवाचे मातूर आपला शिष्य समुद्राची साधू घरी अन्नाची गावी अडला ब्राह्मणाने त्याच्या घरी घ्याव्यांना घोषण आहे अवतारा श्री गुरुची विनंती माझी पर्याय निश्चित अन्न सांगा आपण ते कवड्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करते पृथक वैष्णदेवना करते देवर जाणे दरबार जप करी अथवा खांदे उभे तरी जमे घेऊन तरी त्या घरी जेवू नये पूर्ण माता पिता करता आपल्या गुरुची विस्तार घेऊ नये त्या घरी आपल्या हक्काच्या नावाची करुणे गौरव मातोषित घ्यावे अन्न त्यागाचे विद्युत प्रकारचे घरी देखा परंतु दुष्कृती नावाची घरची देखा नावाची प्रत्येकी नावा परंतु याची कर्म गेली परंतु वाचकता आहे आपल्या शिक्षणाचा अवस्थेची भावनिकता महत्वपूर्ण आहे का आपल्या घटनेच्या जराची जाऊ नये म्हणून पुनर्कार्य करण्याची चुके झाल्यावर स्थूल याच्या प्रकरणात निष्पादन घेऊ नये पण याची साधे जैसे करता त्याची नेतृत्वाने आपले निर्मळ आपले खाते करत आले याची कारणे दलित खाते होणे आमची विनंती करते खाते पराक्षणामध्ये आधार दोन्ही पालक घेऊन अधोमुखी बैठका व्रतबंध झाल्या ब्राह्मणाची याची अपार प्रिय चारी वर्ण हा उद्देश सोच विधिमुनिदा दर्शन आधी 5 चिंते अगदी 5 चिंते विख्यात असते जे बोलले याची श्रुती तेही आता सांगेना अंगुष्ठ मुळत आते ते ब्राह्मण अग्निशील पर्यायचे अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतर्थ असे झाला चतुरंग तळेवरी देवतीर्थास निर्धारी कनिष्ठिका बाबतरी ऋषी तीर्थ असे झाला तर्पण देव पितृ ऋषी जे सारथील तकरा आचरण प्राप्त तीर्थाची ब्रह्मविद्वंचने ब्राह्मतीर्थ आचमतीने केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थावरून सुडमे गोविंद नामोच्चार विष्णुमंत्र हस्तुमनी दोन त्रिक्रम वाम घालस्पर्शोने दुष्टी हस्ते देऊन नामोच्चार पद्मनाभी पारस्पर्शी सगळ्या अर्थपाठामुळे ती दामोदरेश्वर स्थाने चित्रवर्गचे संदर्भ
पवित्र कालमध्ये ठेवत असल्याने अर्जित सूर्योदय हो येतावर जपकरितो व्यासावे उदय समय अर्जित सक्षमी तत्पुरुष केली सर्व व्यवस्था गायत्री मंत्राच्या शिकाला परिकरिता आपण घालण्याचा दृढ करावे तर ब्राह्मण श्रीरामाला विष्णुनाम करुण प्राणायाम करावे ब्रह्म गुरुवार करुण प्राणायाम करावे नाही त्रिपदान गायत्री जपकोणी सर्वसिद्धी आकारा माननावे सांगण्याचे कर्मकरली देशाचे सुरक्षित केले किताने करणे आहे श्रीराम सांगण्याचा जरा गोष्टीवाले करून अर्धे आत्मा भाव आहे कोणी पाले प्रार्थना ते अंतर्दृष्टी मात्र मतदान आले आल्या रात्र मतदानामध्ये सारे मार्गे बैठून जाणे आत्महत्यामध्ये राष्ट्रवादीच्या अर्ज द्यायला कारण सांगण्याचा मित्रांनो राष्ट्रवादी राष्ट्रवादी खूप रचना पूर्ण लाईट होते त्या घरीला एकच कोणाचे एका भारतीय समाजाला जीवन भरावे सर्व दावलेला दशगुण घरे आईने का बाकी होता माने एका शादी पडले देवरी पत्रकारी प्रथम मिळवा असे कोणी चतुर्कोटी पद दिसले ईश्वर विधान करवा तुझ्या राष्ट्रपती तुझ्या जन्मपरिधी बनवावी तू होय त्याचे आम्हाला दोन्ही खाली ईश्वराला वसवात दिला शब्दात दिले तर कृष्णाने या प्रकारे याचे मोक्षे या विषयात करतो आपण भावना आणि पत्र अनुभव या लाईट महाराष्ट्राचा एक दिले का नामोदा विषय आपले दोन्ही मापाने मला नाम आपल्याला विष्णू परमेश्वराने विषय उत्साहाने निजावयाचे सांगेल एका वर्षी जीर्ण देवून तुम्हाला सगळ्यांचे एका वर्षाचा वर्ग आहे वर्धय वर्गाजवळ वर्धय व्यापार करायचे पाय दुसरी वस्तूजवळी आगोर तळणीचं नाही वर्धावे शहरात जाणण्यावरी हिंदू नाही वर्षाकारी बरेच खालची तरी खटवान वर्धावे त्यामुळे नेसून ओले अथवा लग्न हिंदू नाही शिवनिष्ठून हाताच्या खाली वर्धन दीपा हस्तांतर नाही पूर्ण रात्री 11 रात्रीची हिंदू नाही पण याची असू नाही स्त्री पाशी रचित पराची त्यांनी आता जाणण्या पद्धतीची दृष्टी पडवायची होती आयुष्य पर्यायची दीप वर्धावा या कारणे हिंदवस्त्र स्त्रियाची करता संघ पर्यायची उपजपुत्र चांगला याची शुभ्र वस्त्र विशेष स्मरण स्मरण होतात याची न सर्वभाविक ऐसे श्री गुरुनिर्मित आहे ग्रामीण दैवई पारे मकरण उपवासी सर्व जगले पर्यायची मग केले कधी भोजन सुमात्र आहे श्री गुरुरूपे भोजन केले मागोती अन्न पाहिले आपण जितके होते गेले तितके उरले असे अन्न श्री गुरुमध्ये त्याची घेऊन जावे अन्न परिचयाची हरावे जळावी तृप्त होती ते किंवा इतके झाले अवरे श्री गुरुच्या दिवशी पाठाची मग देते वरदेशी त्या दरिद्री पुत्र पौत्री होती सुद्धा सर्व झाले तसंच देखील या कौतुक म्हणतं अन्न केले होते किंचित 4 स्तोत्र केली जेवले एक म्हणजे श्री गुरुकरणी पुष्पवली असे अन्नपूर्णी अवतार पुरुष परिपूर्ण श्री मूर्ती सरस्वती नरदी सुद्धा सत्य त्रैमूर्ती अवतार इकडे महिमा असे पाणी म्हणती लोक अनेक आणि काकाळ श्रीकृता आम्ही प्रवतांगता शिष्यवरती समजदेवते त्यांचे नरदेशामध्ये ओम तत्वित्रवरे परिवर्तन योजना घटना किती श्रीकृतामध्ये कर्मता करत श्री नृसिंह सुष्पा केळशी द्रवमारे अन्नपूर्तिका द्विचतुर्सहस्र चतुसहस्र भजन नाम अष्टत्रिशोत्तम ध्याय श्री गुरुदत्तात्रयाक्रम सूर्य ललितांबिका जनाक्रम तो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुश्री अध्याय 39 श्री गणेशाय नमः अनुरेतेवरी बारावरी पूजा करावी पंचांची म्हणून पुण्य वाचन करण्याची संकल्पावी वेळीची कामनार आपल्या उच्चारावी मग कलश घेऊन 7 वेळा उदकानवरी सफल करावे आणि जाणवणे अश्वत्थ वृक्षाची अवधारा पुनरपी करून असना नमस्कार वृक्ष पूजना पुरुष उत्तम पूजा करावी षोडशोपचारे त्रैमूर्ती स्थान शिव शक्ती घेणे नाही गाणं पांते आवामध्ये छोटो सुटकारे पुजारी बसले अथवा सुतेची विष्णावी त्या वृक्षाची कुदरती संकल्पेची प्रदक्षिणा कराव्यात झाली श्री श्रीगर्भिणी ही उदक कुंभ घेऊन येते ती मंडमतगतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य फल प्रदक्षिणा समाप्तमध्ये नमस्कार करावा धर्म वृत्ती कराव्या ही संसार भयनाश
आता आम्हाला सगळ्यांच्या पूर्वी अवतार करता व्हावा निरंतर असं आपल्याला भविष्यातील होता तुमची असा देखील संकल्पना म्हणजे लोकांना जाणली ते आम्हाला काय की आम्हाला त्याच्यात स्वामीचे जन्म होती हे पालन करतो तुम्ही बघता स्वामी लोकांनी कावला करून होता बाई मंदिर यावेळी आम्ही करावे स्वामी करतात आपण एक जन्म होतो पत्र अध्यक्ष राहतो असे करून बसलो त्याची दृष्टी स्वामी हो लौकिकामध्ये करावे की आम्ही गोष्टीला करत असेल चिंताना करावी मला की अशी समस्या म्हणजे मग आमच्या पालना बरोबर दिला चांगला आहे अशा गोष्ट आहे का तो भगवानची करतो सामना बोललेला समज तो दुसरे बरोबर असतात सगळे आमचे सत्य महाराष्ट्राला सगळी लोकांनी जाऊन सुधी एकत्र आल्या मस्त महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई सारे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मदेश्वर महाराज की जय गंगाधरी माता की जय सद्गुरु परम पूज्य भोले महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरु की जय भारत माता की जय विपाद श्री वल्लभ महाराज की जय श्री अंगालक्ष्मी माता की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आदरणीय चंद्रकांत दादाही या अपूर्व सोहळ्यास उपस्थित आहेत. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी नीरव शांतता आहे. रसाळ आणि ओघवत्या भाषेत संस्कार आणि संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आदरणीय दादांच्या हितगुजास प्रारंभ झाला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी सद्गुरु मोरे दादा तुम्हा मा लक्ष्यांचे प्रदर्शन तसेच गुरुपीठाचे परमपूज्य गुरुमुख यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित संत सेवेकरी माता भगिनी पुरुष सेवेकरी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. सज्जनो, कालपासनं आपण महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश या विविध राज्यातनं एक समर्थ सेवेकरी या नात्यातनं गुरुचरित्र पारायण सोहळ्याकरता उपस्थित झालेला आहात. आपण श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे चरित्र वाचलं. या श्रीपाद स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना सांगतात की तुम्ही एक पाऊल माझ्याकडे या, मी 100 पावले तुमच्याकडे येतो. आणि त्याचप्रमाणे पावलोपावली आज जवळपास 1200 किलोमीटर महाराष्ट्रापासून एवढ्या दूरवर आपण या ठिकाणी आलात. गुरुचरित्र त्याला 5वा वेद म्हटला जातो. या 5व्या वेदाचं पठण आपण दिवसभरामध्ये करणार आहोत. परंतु इसवी सन 1378 ते 1528 हे जे काही 150 वर्ष आहेत, या 150 वर्षात जगद्गुरु दत्त महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ या आविष्कारामध्ये अवतारामध्ये कार्य केलं. आपण राजा सुमंती शर्मा यांच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभ महाराज या आंध्र प्रदेशात पिठापूर या गावामध्ये जन्माला आले. ही कथा आपण गुरुचरित्रामध्ये वाचलीच असेल, अध्याय क्रमांक 5 मध्ये. परंतु स्वामींनी हे कार्य करता करता या पुरोपूर तीर्थक्षेत्रात आपली कर्मभूमी बनवली आणि त्यामुळे अध्याय क्रमांक 8, 9, 10 यामध्ये पुरोपूरचा थोडक्यात इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. 8व्या अध्यायामध्ये
या कृष्णावरती ती वृद्ध महिला आणि तिचा बुद्धिहीन मुलगा आत्महत्या करायला आलेले असतात. श्रीपाद स्वामी त्यांना उपदेश करतात आणि सांगतात की पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्या पोटी जन्माला येईल. म्हणून 11व्या अध्यायामध्ये श्री नृत्य सरस्वती महाराज म्हणून महाराज श्रीपाद स्वामी ते त्या महिलेच्या पोटी जन्माला येतात, अंबा आणि माधव ह्या दंपत्याच्या पोटी. आणि त्यातून शनी प्रदोष या व्रताचं महत्व सुद्धा सांगण्याचं प्रयोजन ठेवलेलं. त्याचबरोबर 9व्या अध्यायात रजताची कथा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे आपण आपल्या गायनातनं म्हणत असतो आणि त्याची प्रचिती या 9व्या अध्यायात येते. ती सर्वसाधारण तो रजत धोबी याला स्वामी बिदरचा राजा बनवतात. 10व्या अध्यायामध्ये पुरोपूर या तीर्थक्षेत्राच्या यात्रेसंदर्भात तस्कराचा वध करून त्या ब्रह्माचं रक्षण करताना स्वामी महाराज प्रगट होतात. या विविध कथा या 3 अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळालेल्या असतील. सज्जनो, हा 5वा वेद आहे. मनोवांछित कार्य किंवा काम पूर्ण करणं हा या वेदाचा मुख्य अंग आहे. आणि म्हणून मनामध्ये ज्या ज्या इच्छा आपल्या असतील, अगदी संपत्ती प्राप्ती असेल, संतती प्राप्ती असेल, कर्जमुक्ती असेल, ब्रह्मसंबंध बाधा दूर करायच्या असतील आपल्या मनापासून शरीरापासून, कुणाचं लग्न अडलेलं असेल, त्या विविध उपचारांनंतर विविध रोगांवरती गुरुचरित्र हे उपचार म्हणून 5वा वेद गणलं जातं. कालपर्यंत अगदी महिलांनी गुरुचरित्र वाचू नये हा जणू काही मोगली फतवा आपल्या हिंदू धर्मामध्ये होता. परंतु सद्गुरू मोरेदादा परमपूज्य गुरुमौली यांनी या पुरुष प्रधान संस्कृतीला ठेच देण्याचं काम केलेलं आहे. आणि हा 5वा वेद सकल मानव जाती करता कुठलाही भेदाभेद न ठेवता विमुक्त हस्ते हे व्यासपीठ उघडं खुलं करण्याचं काम या सद्गुरूंनी केलेलं आहे. यावर किती बोलावं, परंतु एक महत्वाची बाब, सद्गुरू दादांचे सुद्धा पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत, गुरुमौलींचे सुद्धा झाले. अशी ही विविध गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. आणि खरोखर आपलं भाग्य की आपण या पुण्यभूमीमध्ये आलात गुरुचरित्र वाचता. परंतु भविष्यामध्ये आपल्याला या पुण्यभूमीमध्ये स्वामी महाराजांच्या दरबाराची स्थापना करायची आहे, उभारणी करायची आहे. दरबार असेल, सभामंडप असेल, त्याचबरोबर सेवेकऱ्यांना राहण्याकरता धर्मशाळा, बाजार, सेवेकरी निवास असेल. अन्नछत्र सुद्धा आपल्याला भविष्यात या ठिकाणी उभं करायचं आहे. त्याचबरोबर नक्षत्र वन हा सुद्धा एक भाग असणार आहे की त्या त्या राशीप्रमाणे, नक्षत्राप्रमाणे आपण त्या वृक्षाच्या पायथ्याशी अथवा गोळाखाली बसून गुरुचरित्र पठणाचा आनंद आपण घेऊ इच्छितात, तो आपल्याला त्यातनं प्राप्त होणार आहे. परंतु या गोष्टी करताना आपल्याला अर्थाची गरज असणार आहे. परंतु यामागे उद्देश हा फार निराळा आहे. अर्थाशिवाय अर्थ नाही आणि अर्थात विष नाही, या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून तुमच्याकरता गुरुमौली या ठिकाणी सभामंडप, दरबार हॉल आणि अन्नछत्र उभारणार आहे याचा आपण भान ठेवावं. कारण आपण या विविध उपक्रमांमध्ये त्याचा वापर करणार आहोत हे आपण लक्षात ठेवावं. त्याचबरोबर गुरुमौलींचा फोन इतक्यात येऊन गेला की आपल्या या पुरोपूरला मुसळधार पाऊस पडणार होता. त्या ठिकाणी माऊलींनी स्वामींजवळ ध्यानस्थ बसून तो पाऊस दिंडोरी नाशिकला त्या ठिकाणी बोलवून घेतला. जवळपास 1 तास नाशिक आणि दिंडोरीला मुसळधार पाऊस झाला. म्हणून अशक्य ही शक्य करतीलच स्वामी, एवढी ताकद ही आपल्या या गुरूंमध्ये आहे. आणि म्हणून गुरु आज्ञेप्रमाणे वागा.
समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळून राहावं आणि समर्थांना भूषणा होईल वागावं हे आपल्याला प्रकर्षाने पाळावंच लागेल. कारण ज्या ठिकाणी शिस्त आणि स्वच्छता असते त्याच ठिकाणी पावित्र्य असतं. आणि म्हणून या भूमीचं जर पावित्र्य आपल्याला वाढवायचं असेल तर ही शिस्त आणि स्वच्छता आपल्याला जोपासावीच लागेल. असो, आपला अधिक वेळ घेत नाही. झालेली सेवा स्वामींच्या, सद्गुरू दादांच्या, परमपूज्य गुरुमौलींच्या, श्रीपाद स्वामींच्या चरणी अर्पण करून तिथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. श्री क्षेत्री संपन्न होत असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्व आदरणीय नितीन भाऊ विशद करीत आहेत. श्री स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, श्री सद्गुरू परमपूज्य मोरे दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे प्रत्यक्षान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व उपस्थित सर्व भाविक सेवेकरी बंधू यांना नमस्कार. कालच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण या गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी एका विशेष परीक्षेतून आज या पारायणाला बसला आहात. तर या पारायणात आजच्या तारखेला जे सहभागी होणारे सेवेकरी आहेत ते अत्यंत भाग्यवान आहेत. कारण इतर मागील तारखांपेक्षाही आजचा योग हा अत्यंत उत्तम असून काल वरुण राजाने आपली सर्वांची अत्यंत तीव्र अशी परीक्षा घेतली. आपण त्यातच रात्री सगळ्यांनी प्रत्यय घेतला की या ठिकाणी यापूर्वी अशी कधीही वर्षा एवढी झाली नाही आणि एवढ्या प्रमाणात वादळ वारा यातनं आपण सर्वांनी संयम राखत आज पारायण सुरू केलं आहे. तर त्यामुळे आपण खरंच खूप विशेष भाग्यवान आहात. आजच्या ज्या बॅचला बसलेले गुरुचरित्र वाचणारे सेवेकरी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आजचा दिवस असणार. आपल्याला पारायण झाल्यानंतर त्याची अनुभूती मिळेलच आणि यात आणखी नाविन्यपूर्ण सांगण्याची आपल्या सर्व सेवेकऱ्यांना जास्त गरज पडणारच नाही. आपण पारायण झाल्यानंतर भाऊसाहेब आपल्याला आणखी काही मार्गदर्शन करतील. आणखी काही ज्या घडामोडी घडल्या आहेत, काही जे चमत्कार घडलेले आहेत किंवा काही जे साक्षात्कार झालेले आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला नंतर सांगितलं जाईल. आणि आपण सर्वात मधील उपस्थित भाविकांनी सुद्धा काही काल साक्षात्काराची प्रचिती घेतली. तर आपला स्वतः सर्वांना गुरुचरित्र वाचायचं असल्यामुळे आपला वेळ काही दौडू इच्छित नाही. आपणा सर्वांना स्वामी महाराजांच्या आपल्या सर्वांना गुरुचरित्र वाचनासाठी निर्विघ्न पार पाडण्यासाठी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि संपवतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायणानंतर सेवेकरी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. अनंतासया अंत नसावा, क्षण निद्राही लागे, उपदेशाची अमृतवाणी स्वामी मुखातून जागे. मी कृपा दृष्टीने भक्तांना
पाहे मी कृपा दृष्टीने, भक्तांना पाहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी योगी, त्यागमूर्ति ही परम विरागी, अक्कलकोट निवासी योगी, त्यागमूर्ति ही परम विरागी, त्यागमूर्ति ही परम विरागी. ही परमार्थाची गंगा जणू आहे, ही परमार्थाची गंगा जणू आहे, भिऊ नको. श्रीपाद श्री वल्लभांच्या पावनभूमीत गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने संपन्न झालेला हा भक्ती सुखाचा सोहळा सर्वांना तृप्त करीत होता. सर्वेषां